सह्याद्री. सह्याद्रीत मान्सून चालू झाला की स्वर्ग हा आपोआपच धर्तीवर येतो. हिरव्या चादरी पांघरून पांढऱ्या शुभ्र ढगांची मुक्त उधळण करत फेसाळणारे धबधबे जणू सह्याद्री स्वर्गासारखाच नटून बसतो. आज अशाच सह्याद्रीतील पर्वत रांगेत निसर्गाच्या कुशीत वसलेला एक अद्भुत रत्न कुंभे धबधबा. रायगड जिल्ह्यातील हिरव्यागार जंगलामध्ये एक अप्रतिम आणि शांतिमय जागा. चला तर मग या निसर्गाच्या अलौकिक रत्नाचं दर्शन घेऊया. नमस्कार मित्रांनो, मी बाळे जामखेडे. स्वागत आहे तुमचं या भन्नाट सह्याद्रीमधील जेबी व्लॉग्स या चॅनलमध्ये. मित्रांनो, आज चाललोय आपण महाराष्ट्रातील सर्वात सुंदर असा वॉटरफॉल कुंभे वॉटरफॉलला. तर हा कुंभे वॉटरफॉल येतो कुठे? आपण ताम्हिणी घाट जो आहे पुण्यातनं जो ताम्हिणी घाट लागतो, ताम्हिणी घाट क्रॉस करून खाली आल्यावरती MIDC लागते. MIDC पासून आपण माणगावला जातो. तिथे त्याच्या अलीकडे एक निजामपूर गाव आहे. तर निजामपूर गावामधनं आपल्याला जो रायगडला रोड जातो, आपण आता रायगड रोडवरतीच आहोत. तर रायगड रोडवरनं आपल्याला सरळ पोहोचायचं कुंभे वॉटरफॉलला, जो की सध्या बघतो आपण इंस्टाग्राम यूट्यूबवरती सर्वात सुंदर आणि असा व्हायरल होणारा हा कुंभे वॉटरफॉल आपल्याला आज एक्सप्लोर करायचा आहे. मित्रांनो, किल्ले रायगडाकडे जाणारा रस्ता खूपच सुंदर आहे आणि त्यात भर मान्सूनची, म्हणजेच हा प्रवास अजूनच भारी होणार. मंडळी, निजामपूरचे गाव बघितलं आपण, तिथून ते 5 ते 6 किलोमीटर म्हणजे रायगडच्या दिशेने जाताना एक आपल्याला ना एक लेफ्ट लागतो आणि एक बोरवाडी गाव म्हणून लागतं. तर त्या बोरवाडी गावातनं आपल्याला पुढे कुंभे वॉटरफॉलला जायचंय. तर आजूबाजूला मस्त सह्याद्रीची पर्वत रांग आहे. इथून घाटातनं वर गेल्यावरती आपल्याला कुंभे वॉटरफॉलचं दर्शन देतो मी तुम्हाला. चला जाऊयात. फुल एक्साइटेड आहे आपण सगळे. येस येस येस. एनर्जी ब्रो. यस. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. आणि इथं आल्यावरती एक बस स्टॉप आणि एक मांजूरने गाव लागतं. ओके, तर हे मांजूरने गाव आय थिंक मला वाटतं या साईडला लेफ्ट साईडला जातं आणि आपल्याला जायचं राईट साईडला. तर आता जवळपास इथून आपल्या 2 ते 3 किलोमीटर वरती आपला जो एक टनेल आहे, जो की आपला कुंभे वॉटरफॉलचा एक अट्रॅक्शन पॉईंट आहे. तर तिथे आपण पोहोचतो थोड्याच वेळामध्ये. चला, तिथलं टनेलची एक्साइटमेंट जास्त आहे, पण माझं ना जाम डोकं दुखतं यार, कारण की आपण रिव्हर राफ्टिंग केलं ना, आज डोकं पार असं जाम धरलेलं आहे. पाण्यामध्ये उतरून स्विमिंग केलं तेवढं. आणि ठीक आहे, आता काय सांगू, पण एनर्जी टिकवायची आपल्याला. कुंभे वॉटरफॉल एक्सप्लोर करायचं, तुमच्यापर्यंत मला पोहोचवायचं आहे चांगलं चांगलं. बोरवाडी या गावापासून पुढे गेलं की रस्ता कच्चा लागतो. हा खरं तर घाट मार्ग, पण हा घाट निसर्गाने बहरून आला आहे. याचे अप्रतिम रूप असं आपल्याला पाहायला मिळते. घाट चढून वर आलो की सह्याद्रीमध्ये खोदलेला बोगदा टनेल पाहायला मिळतो. जेवढा सुंदर तेवढाच थरारक देखील. कुंभे वॉटरफॉल आणि कुंभे वॉटरफॉलला जाताना जो टनेल लागतोय, हा आता इथे समोर दिसतोय आपल्या. हा टनेल एकदम असा जबरदस्त टनेल आहे. हा टनेल बघण्यासाठी आपली फुल एक्साइटमेंट होती, पण एवढाच खतरनाक पण आहे. इथे जास्तीत जास्त वेळ थांबू शकत नाही आपण, कारण की वरती जे बघतोय पूर्ण डायरेक्ट वरती आपल्याला दगड वगैरे दिसत आहेत. रॉक लूज आहे तिथे, जास्त वेळ थांबायचं नाही आपल्याला, इथून सरळ निघून जायचंय त्याच्यामुळे. आणि इथे जे बघतोय आपण ग्रुप ग्रामपंचायत कुंभे म्हणून इथे जी माहिती दिली, ही माहिती सविस्तर वाचा तुम्ही. सह्याद्रीमध्ये खोदलेला हा जो टनल बघतोय आपण, जेवढा सुंदर वाटतोय, पण आतमध्ये गेल्यावरती भीती पण वाटते एकदम. आणि हा आवाज माझा इथे एकदम असं घुसतो, इथे मोठा आवाज इको साऊंड तयार होतोय. आणि आज जसं जसं चालू डेंजर यार, खरंच काय बनवलं असेल, कसं काम केलेलं आहे. दिवसा हा बोगदा थरारक दिसतो, रात्री तर काय असेल. हाच बोगदा क्रॉस करून आपण कुंभे वॉटरफॉल जवळ पोहोचतो. ते दिसते पाठीमागे एकदम, इथे आपला एंड होते. म्हणजे जवळपास मला वाटतं हा 400-500 मीटरचा असावा, 500 मीटर किंवा जास्त असावा याच्यापेक्षा.
मंडळी आपण टनेलच्या त्या बाजूला होतो, टनेल क्रॉस करून इथे आलोय आणि इथून बघतोय पाणी झिरपतंय पूर्ण. हे पूर्ण डोंगरावरनं खाली पाणी येतंय आणि सगळी माती ना ठिसूळ झालेली आहे, दगड लूज झालेत. थोडंफार रिस्क आहे इथं, त्यामुळे थोडंसं सांभाळून इथे क्रॉस करताना. हा टनेल खतरनाक आहे, मी पहिलेच अगोदर तुम्हाला सांगितलं. आणि जसं आपण हा टनल क्रॉस करतोय तसंच आपल्याला कुंभे वॉटरफॉलचं दर्शन होतं समोर. हा कुंभे वॉटरफॉल म्हणजे आपण फक्त खाली बघू शकतो. याचा मेन जो व्ह्यू पॉईंट आहे पलीकडे आपल्याला पलीकडे जायला लागणार, म्हणजे जवळपास इथून 2 किलोमीटर अजून पुढे, तर तिथून आपल्याला हा व्ह्यू प्रॉपर दिसेल समोरून. हे जे पाणी दिसतं आपल्याला हे सरळ जातंय कुंभे वॉटरफॉलला खाली इथून. तरी आज पाऊस कमी आहे त्याच्यामुळे इथे फ्लो कमी आहे पाण्याला, पण जबरदस्त आहे. आणि इथे समोर जो इंस्टाग्राम किंवा यूट्यूबवरती आपण बघतो हा तो पॉईंट आहे, तो फेमस झालेला इथे. आणि हा व्ह्यू पॉईंट समोर दिसतो आपल्याला, काही लोक वगैरे थांबलेले तिथे. तसेच इथे साऊथ मधील वारिसू मूवी ज्यात विजय थालापती आहे, या मूवीचा सीन कुंभे धबधब्यावर झाला आहे. सह्याद्री पर्वतांच्या अंगाखांद्यावर उभा असलेला कुंभे धबधबा निसर्गाच्या सृष्टीतील एक अनमोल देणगी. घनदाट जंगलाच्या अधीन स्वच्छ पाण्याचे तुषार आणि निळा आकाशाखाली वसलेला हा धबधबा एक शांततेचे स्रोत आहे. कुंभे धबधब्याच्या मनमोहक सौंदर्याने मन मोहून टाकते आणि त्याच्या ताज्या थंड पाण्यातील आनंद अनुभवायला हजारो पर्यटक येतात. कुंभे धबधब्याच्या आवाजात एक गूढता आहे जी आपल्याला निसर्गाच्या गूढतेत हरवून नेते. येथील वन्यजीवन आणि वनस्पतीची विविधता देखील मनाला मोहून टाकते. चला या निसर्गाच्या अमृताच्या धारेचा आस्वाद घेऊया. जबरदस्त एक्सपिरियन्स आहे, जबरदस्त. जवळपास 300 फीट हा वॉटरफॉल खाली कोसळतोय. हाच तो कुंभे वॉटरफॉल आपण या साईडने एक्सप्लोर केलाय. थोड्याच वेळामध्ये आपण त्या पलीकडे जाणार आहे. हा इथून पूर्ण असा कातळकड्यावरून रौद्र अवतारामध्ये खाली कोसळतोय 300 फीटावरती. म्हणजे जबरदस्त आहे हा एक्सपिरियन्स. आणि आता जो आपण हा इथून व्ह्यू बघितलाय तो व्ह्यू आपण आता समोरून बघणार आहोत. म्हणजे समोर एक प्लॅटू आहे, तिथे जाणार आहोत. तिथून बघूया हा वॉटरफॉल आपल्याला कसा दिसतोय. हा जो पॉईंट दिसतो पाठीमागचा हा खूप जबरदस्त पॉईंट आहे. आणि इथं येणं आणि एवढं ॲडव्हेंचर करून इथे येणं म्हणजे हिंमत लागते, हिंमत. कारण की एवढा घसाडा रोड आहे, फक्त इथे एकच माणूस वर जाऊ शकतो आणि खाली येऊ शकतो. आणि हा तो पॉईंट आहे समोरचा कुंभे वॉटरफॉल समोर दिसणारा. मी हळूहळू चाललोय, थोडा एक्सपिरियन्स आहे सह्याद्रीमध्ये फिरायचा म्हणून इथपर्यंत पोहोचलेलो आहे. हे पण व्यवस्थित स्वतःची सेफ्टी घेत, काळजी घेत खाली आलेलो आहे. दोन्ही बाजूला दरी आणि यामधून ही छोटीशी पाऊलवाट आहे. इथे जाणं म्हणजे एक थरारकच आला. स्वतः मी या ठिकाणी घाबरलो. आहेच असा हा थरारक पॉईंट. तर मित्रांनो, जसं की आता तुम्हाला मी सांगितलं होतं की असा एक स्पॉट आहे जिथून हा जो कुंभे धबधबा आहे तो एकदम प्रॉपर दिसतो. तर हा माझ्या पाठी साईडला बघत असाल तर हा आहे कुंभे वॉटरफॉल, जो आपण मगाशी तिथून पाहिला. आणि आता परत ह्या स्पॉटवरती येऊन
पाहिलेला आहे. तर खूप भारी असे ड्रोन शॉट घेतलेले आहेत आपण. चढला कसं हळूहळू. बहुत सारा जीना है. येऊ का? जाताना बिंदास गेलो, पण उतरताना मात्र वाट लागली. कारण माती ठिसूळ होती, पावसाने घसरडी होती. त्यामुळे खाली उतरताना खूपच थरारक असा अनुभव होता. आणि आपल्यासोबत सह्याद्रीमध्ये आपले मित्र सागर, ध्रुव, शैलेश. यार एकदम जबरदस्त मजा आली तुमच्यासोबत खरं ट्रेक करायला आणि हे एक्सपिरियन्स घ्यायला. एक नंबर दिवस, आजचा दिवस जबरदस्त झालेला आहे. कारण की सह्याद्रीतले मित्र हे सह्याद्रीमध्येच भेटतात. सगळे आपले यूट्यूब ब्लॉगर सुद्धा आहेत. सागरचं एक चॅनल आहे काही गोष्टी मनातल्या, तर ते चॅनलची लिंक वगैरे मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल. नक्कीच तुम्ही व्हिडिओला तुम्ही त्याच्या चॅनलला भेट देऊ शकता आणि जर आवडलं असेल नक्की सबस्क्राईब करा. आणि आपल्या शैलेश भाऊंचं पण आहे ट्रॅव्हल ठिकाणं अधूनमधून उगवतात मध्ये मध्ये, पण खूप छान व्हिडिओ टाकतात. स्क्रिप्ट वगैरे छान असतं त्याची, तर नक्कीच तुम्ही तिथेही भेट देऊ शकता. जबरदस्त एक्सपिरियन्स होता मित्रांनो. तो जो पॉईंट आहे खूप थरारक पॉईंट आहे. मी तर तुम्हाला अजिबात सजेशन करणार किंवा ॲडवाइस देणार नाही की तिथे जावा तुम्ही. खूप खतरनाक येतो, रिस्की आहे. पावसामध्ये पूर्ण चिखल आहे, तिथं घसरड आहे. त्याच्यामुळे तुम्ही रिस्क घेऊ नका. मी फक्त एक कॉन्फिडंटली तिथे गेलो होतो मी, पण व्यवस्थित सुखरूपवरती आलेलो आहे. सो तर आत्ता जवळपास 5:30 वाजत आलेले आहेत. आणि हा कुंभे वॉटरफॉलचा थ्रिलिंग एक्सपिरियन्स, हा कुंभे वॉटरफॉलचे ड्रोन शॉट, कुंभे वॉटरफॉलचा हा सुंदर असा धबधबा तुम्हाला कसा वाटला. आणि जर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा. काही जर प्रश्न असेल तुमचे तर नक्कीच कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब करा. सो गुड बाय, टेक केअर, जय महाराष्ट्र. भेटूया लवकरच एका पुढच्या भन्नाट ब्लॉगमध्ये.